Hello everyone, dear student. We have completed 7 lecture on this lesson. या लेसन वरती या चॅप्टर वरती आपण 7 लेक्चर कंप्लीट करून YouTube चॅनलवर अपलोड केलेले आहे. Each and every lecture is about 10 to 12 मिनिट. आपलं प्रत्येक लेक्चर या चॅप्टर मध्ये 10 to 12 मिनिटाचं आहे. छोटे छोटे लेक्चर बनवलेले आहेत आणि तुम्हाला कळेल समजेल अशाच लँग्वेज मध्ये एकदम इझी टू अंडरस्टँड फॉर सेमी मीडियम अँड इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियम वाल्यांना पण कळेल आणि सेमी वाल्यांना पण कळेल अशा पद्धतीने मी एक्सप्लेन करून जाधव ट्युटोरियल आहे YouTube चॅनल वरती अपलोड केलेले आहे. यू कॅन व्हिजिट देअर. ओके, आणि दिस इज अवर लास्ट लेक्चर. आज लेक्चर नंबर 8 आहे या चॅप्टर वरती आणि हा लास्ट लेक्चर आहे. वन मोर इम्पॉर्टंट थिंग, सायन्स पार्ट 1 चे 3 लेसन आणि सायन्स पार्ट 2 चे 2 लेसन प्रिव्हियस इयर चे बोर्ड क्वेश्चन्स विचारली गेलेले त्यावरती आपण इच असा चॅप्टर वाईज सेपरेट रील अपलोड केलेले YouTube चॅनलला फ्रॉम 2019 to 25 पर्यंतची बोर्ड एक्झामचे क्वेश्चन्स तुम्ही जर तिथे जाऊन YouTube चॅनल वरती बघा, सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे आणि हा पण लेसन कंप्लीट झाल्यानंतर याचे सुद्धा क्वेश्चन अपलोड करणार. 2019 to 25 पर्यंतचे बोर्ड एक्झाम मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स YouTube चॅनलला अपलोड केलेले आहेत ऑलरेडी 5 लेसनचे आणि ह्या पण लेसनचे 1-2 दिवसामध्ये अपलोड केले जातील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. ओके, then we will start new and last topic from this lesson, that is twins. Two embryo develop simultaneously in the same uterus and form two offspring simultaneously. त्यालाच आपण ट्विन्स म्हणायचं आहे. 2 इम्ब्रियो प्रोड्यूस होणारे युटेरस मध्ये, सेम युटेरस मध्ये 2 इम्ब्रियो फॉर्म होतात आणि त्याच इम्ब्रियो पासून देन दॅट इम्ब्रियो कन्वर्ट इनटू 2 सेपरेट ऑफस्प्रिंग्स म्हणजे 2 बेबीज फॉर्म होतात. त्यालाच आपण ट्विन्स म्हणतो. पिक्चर मध्ये दिसतं तुम्हाला छोटे छोटे बाळ पिक्चर दाखवलेले आपण. ओके, नेक्स्ट वन, दीज ट्विन्स आर स्टडीड इन 2 कॅटेगरी. ह्याचे पण 2 टाइप्स पडतात ट्विन्सचे, मोनोझायगोटिक अँड सेकंड वन डायझायगोटिक. मोनो मीन्स सिंगल झायगोट, डाय मीन्स 2 झायगोटिक, झायगोट 2 झायगोट. मोनो मीन्स सिंगल झायगोट, डाय मीन्स 2 झायगोट. ओके, वी विल स्टडी वन बाय वन. First type is monozygotic twins. Monozygotic twins are formed from single embryo and these twins are exactly alike and same in gender. Means एकाच embryo पासून फॉर्म होणार आहेत कुठले monozygotic twins and they are exactly similar. Alike means similar. ते एकमेकांसारखेच असतात. Similar in appearance, दिसायला सेम असतात. Similar in gender, त्यांचा जेंडर सुद्धा सेम असू शकतो. Either झाले तर दोन्ही बॉईज होतील नाहीतर दोन्ही गर्ल्स पण होतील. आणि दे आर जेनेटिकली सिमिलर असतात आणि ते जेनेटिकली सुद्धा सिमिलर असतात. हे मोनोझायगोटिक मध्ये एकदम सिंपल आहे. मोनोझायगोटिक ट्विन्स एक्झॅक्टली सिमिलर असतात, त्यांचा अपीअरन्स सेम असतो आणि जेनेटिकली सुद्धा सिमिलर असतात. आणि जे झाले पुढे जो बेबीज असतात ट्विन्स असतात, बोथ आर गर्ल्स तरी असणार आहे किंवा बोथ आर बॉईज तरी असणार आहे. ओके, सिंपल आहे, क्लिअर आहे. मग हे असं का होतं त्याच्या मागे एक रिझन आहे. झायगोट डिवाइड इंटू 2 ग्रुप विदिन 8 days. 8 डेजच्या आतमध्ये तो जो एक झायगोट आहे मोनोझायगोटिक मला त्याचे 2 ग्रुप्स मध्ये जर डिवाइड झाला, the twins आर एक्झॅक्टली सिमिलर असतात, त्यांचा अपीअरन्स सेम असतो, जेनेटिकली सिमिलर असतात, बोथ आर बॉईज और बोथ आर गर्ल्स. आपण आता स्टडी केलेलं आहे. आणि असं नाही झालं आणि तो झायगोट जो आहे आणि आफ्टर 8 डेजच्या नंतर तो स्प्लिट होऊन जर 2 ग्रुप्स मध्ये कन्वर्ट झाला, मीन्स सिंगल झायगोट डिवाइड इंटू 2 ग्रुप आफ्टर 8 डेज. मीन्स फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोटचं विदिन 8 डेज मध्ये झाला तर एक्झॅक्ट सिमिलर असतात आणि आफ्टर 8 डेज म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट 8 डेजच्या नंतर जर डिवाइड झाला, स्प्लिट होऊन 2 ग्रुप्स मध्ये कन्वर्ट झाला तर त्यांच्यापासून जे फॉर्म होणारे ट्विन्स आहेत ते कंजॉइंट ट्विन्स असतात. कंजॉइंट मीन जॉईंट टू इच अदर. त्यांचा कुठला तरी बॉडी पार्ट असा कॉमन असतो. आता बरेचसे एक्झाम्पल आहेत, तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. त्याच्यामध्ये कुठला तरी बॉडी पार्ट मीन्स स्टमक असा ही बॉडी सेम आहे आणि 2 हेड्स असतात किंवा कुठला तरी एखादी बॉडी पार्ट असा कॉमन असतो, असे कंजॉइंट जॉईंट
बॉर्न होतो, तो बेबी जे पुढे ट्विन्स होणार आहे ते बॉर्न होतात, त्याला ऑपरेशन करून वगैरे सेपरेट करता येतं, पण दॅट इज व्हेरी रिस्क आहे, तो खूप रिस्क आहे की त्याला सेपरेट करणं. बऱ्याच टाइमला त्यांची डेथ सुद्धा होऊ शकते, असे जास्त दिवस सुद्धा टिकू शकत नाहीत. तसेच पण आहे ते जगू पण शकतात, पण चान्सेस कमी आहे. ओके, कळतंय तुम्हाला? कंजॉइंट ट्विन्स मोनोझायगोटिक मध्ये सुद्धा एक सिंपल 2 ट्विन्स असे सेपरेट होतात, एक्झॅक्ट सिमिलर असतात. दुसरा त्याचाच टाईप आहे कंजॉइंट. कंजॉइंट मीन जॉईंट टू इच अदर, कुठला तरी एक बॉडी पार्ट त्यांचा कॉमन असणार आहे. ओके, नेक्स्ट पार्ट इज डायझायगोटिक. डाय मीन्स 2 zygote, and in this type 2 oocyte separately fertilize with 2 separate sperm. ह्याच्यामध्ये काय होतं, त्या वुमेनच्या युटेरस मध्ये काय होणार, 2 oocytes रिलीज फ्रॉम ओव्हरी, ओव्हरी मधून 2 oocytes रिलीज होणार आहेत, अँड दॅट 2 oocytes सेपरेटली फर्टिलाइज विथ 2 डिफरंट स्पर्म. 2 डिफरंट स्पर्म बरोबर फर्टिलाइज होतो आणि 2 सेपरेट झायगोट फॉर्म होणार. 2 सेपरेट झायगोट फॉर्म इंटू 2 सेपरेट इम्ब्रिओ. मग 2 सेपरेट इम्ब्रिओ फॉर्म झाल्यानंतर 2 असे सेपरेट ट्विन्स जे फॉर्म होणार आहे पुढे, अँड दे आर डिफरंट फ्रॉम इच अदर, मीन्स जेनेटिकली डिफरंट असणार आहे आणि त्यांचा जेंडर सुद्धा डिफरंट असू शकतो, मे बी सेम असू शकतो पण डिफरंट असू शकतो. तर एक्झॅक्ट सिमिलर दिसत नाही, ते सिमिलर नसणार आहेत. ओके, आणि जो मोनोझायगोटिक मध्ये जे फॉर्म होतात त्याच्यामध्ये पिंकी कोण आहे टिंकी कोण आहे कळणार नाही, किंवा पिंटू चिंटू पण कळणार, एक्झॅक्ट सिमिलर असतात. पण ह्याच्यामध्ये तसं नाही. डायझायगोटिक मध्ये जो बेबीज पुढे ट्विन्स मध्ये जे फॉर्म होणार आहेत ते एकमेकासारखे नसतात, डिफरंट असतात, त्यांचा अपीअरन्स डिफरंट असतो. आणि मे बी एक बॉय असेल तर दुसरा गर्ल असू शकते. ओके, हे डायझायगोटिक मध्ये कळतंय. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. मोनोझायगोटिक अँड डायझायगोटिक. लास्ट पॉइंट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ वर सुद्धा बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेले 2 टाइम्स. मी तर स्क्रीनवर दिलेलं आहे. जुलै 22 अँड जुलै 19 मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला होता. दिस क्वेश्चन इज फ्रॉम अवर एक्सरसाइज टेक्स्टबुकच्या एक्सरसाइज मधून हा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. बरेचसे क्वेश्चन एक्सरसाइज मधून येतात. बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की एक्सरसाइज मधून काही येत नसतं, पण मोस्ट ऑफ द टाइम एक्सरसाइज मधून क्वेश्चन्स रिपीट होतात. त्यामुळे फोकस फर्स्ट एक्सरसाइज करा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन करा, मग तुमचा तो लेसन एकदम परफेक्ट होईल. कळतं? लास्ट वन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मीन्स सगळ्यांना माहिती आहे, हेल्थ माहिती तसं आणि आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस ऑर्गन सिस्टम आहेत. आपल्या बॉडीमध्ये बरेचसे सिस्टम आहेत, ऑर्गन सिस्टम आहे, जसं डायजेस्टिव्ह वगैरे, एक्सक्रिएटरी सिस्टम. तसं लाईक देम रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज वन ऑफ देम. तसंच एक रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पण आहे. जसं आपण अदर सिस्टमची जशी केअर करतो, काळजी करतो, तसं रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची सुद्धा केअर करणं खूप गरजेचं आहे. याचे पॉइंट्स तुम्ही नोट करू शकता बुक मधून. तुमच्या ह्याच्यावरती क्वेश्चन जसं आलेले मी इथं दिलेले, सम पॉइंट्स आर देअर ऑन स्क्रीन. इथं दिलेले पॉइंट्स आहेत. एक ऑर्गन सिस्टम आहे, मग याची आपल्यामध्ये कसं आहे, शायनेस आहे, अवेअरनेस नाहीये. दॅट यू शुड हॅव अवेअरनेस अबाउट दिस. रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं सुद्धा आपल्याला अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. जे बॉडी पार्ट्स आहेत, जे जेनायटल ऑर्गन आहेत, जेनायटल ऑर्गन मीन्स प्रायव्हेट बॉडी पार्ट. आपले जो प्रायव्हेट बॉडी पार्ट आहे त्याच्यामध्ये क्लीननेस असणं खूप गरजेचं आहे. टाइम टू टाइम त्याला क्लीन केलं पाहिजे. इन वुमन मेन्स्ट्रुअल सायकल गोइंग ऑन कंटिन्युअसली, म्हणजे कंटिन्युअस मंथली मेन्स्ट्रुअल सायकल जर चालू असणार आहे, दॅट्स वाय दॅट बॉडी पार्ट नीड टू क्लीन टाइम टू टाइम त्याला क्लीन केलं पाहिजे, हायजेनिक ठेवू. सिंपल आहे हा पॉइंट हा खूप हार्ड नाहीये. तुम्ही बुक मधून याच्यावरती पॉइंट काढू शकता. 4 पॉइंट सफिशियंट आहे. 4 पॉइंट काढा. 2 मार्क्स साठी विचारला गेलेला क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट टाइम इज 2 टाइम रिपीट झालेले आणि 2 मार्क्स साठी येणारा 2 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. वी आर कम्प्लिटेड हिअर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. थँक्यू सो मच.